विधान भवनामध्ये भुजबळ आणि रोहित पवार समोरासमोर आले। महत्त्वाची बातमी, दोघांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही। दोघेही समोरासमोर आले पण एकमेकांकडे त्यांनी पाहिलं सुद्धा नाही। आतापर्यंतची दृश्य जर आपण पाहिली तर वेगळ्या पक्षामधला नेता समोर आला तर किमान हस्तांदोलन होतं, एकमेकांकडे पाहिलं जातं। मात्र रोहित पवार आणि भुजबळ हे ज्या वेळेला या ठिकाणी समोरासमोर आले त्यावेळेला त्यांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही। अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे याच एकाच कॉरिडॉरमधून एकमेकांना पास झाले। मात्र या वेळेला या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। दुर्लक्ष केलं, या दोघांनी सुद्धा एकमेकांकडे दुर्लक्ष केलं, साधं पाहिलं सुद्धा नाही। रोहित पवार आणि छगन भुजबळ, रोहित पवार या ठिकाणून जात असताना छगन भुजबळ हे समोरून आले या कॉरिडॉरमध्ये। मात्र या वेळेला या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही, एक चकार शब्द सुद्धा काढला नाही। दोघेही समोरासमोर आले मात्र एकमेकांकडे पाहणं त्यांनी टाळलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे। सपाचे आमदार जयंत पाटलांच्या आता भेटीला गेलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, सपाची मतं कुणाला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पवार गटाच्या आमदारांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। विधान भवनामध्ये पवार गटाच्या आमदारांची बैठक जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। अजूनही महाविकास आघाडीच्या एकाही आमदारानं मतदान केलेलं नाही। आता रणनीती जी आहे ती नेमकी काय असेल, शेवटच्या टप्प्यामधल्या चर्चा ज्या आहेत त्या आता सध्या सुरू झालेल्या आहेत। विधान भवनामध्ये पवार गटाच्या आमदारांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे।